शोधत होते. जसं तारीख पे तारीख याचा अर्थ असा आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे कोर्टामध्ये खटला निकालच लागणार नाही अशी परिस्थिती होती. गृहमंत्र्यांनी एकदा ज्यावेळेला हे कायदे इंट्रोड्यूस केले त्यावेळेला सांगितलं होतं की एखादा एसपी असताना तो ज्यावेळेला एखादा गुन्हा दाखल करायचा तो महासंचालक झाल्यानंतर तो कधीतरी 25-30 वर्षांनी कोर्टामध्ये निकालाला यायचा. अशा प्रकारचा हा जो डिले होता हा डिले आता पूर्णपणे कायद्यानेच रद्द केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता किती दिवसात तुम्ही कारवाई पूर्ण करायची आहे याची मुदत देण्यात आलेली आहे. जसं मी मगाशी सांगितलं की गुन्हा तक्रार केल्यानंतर हा 7 दिवसामध्ये तो रजिस्टर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 90 दिवसात त्याचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे. वकिलांनी अभियोक्त्यांनी त्याच्याबद्दल जी कारवाई असेल ती 7 दिवसात पूर्ण करायची आहे. त्याच्यापुढे न्यायालयाने देखील त्यांच्याकडे चार्जशीट साठी किंवा चार्जेस फ्रेम करण्यासाठी म्हणून त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर ज्यावेळेला दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट्स पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा किती दिवसात तुम्ही खटल्याचा निकाल द्यायचा ह्याची सुद्धा मुदत आता 45 दिवसाची मुदत त्यासाठी देण्यात आलेली आहे. जे फॉरेन्सिक सायन्स जे एक्सपर्ट्स असतील त्यांना सुद्धा 7 दिवसाचं बंधन घालण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीजवरती आता बरोबर. ठराविक मुदतीतच त्यांनी बरोबर. आपलं काम पूर्ण करायला पाहिजे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे सर. म्हणजे पोलीस असतील, तपास यंत्रणा असेल किंवा न्यायपालिका असेल, कारण काय हे कायदे आहेत ते